नमस्कार सर्वांना, माझ्या मराठी रेसिपी चॅनल मध्ये पुन्हा एकदा तुमचं अगदी मनापासून स्वागत। तर आज आपण कॉर्न मंचुरियन बनवणार आहोत। तर कॉर्न मंचुरियन बनवण्यासाठी मी इथं कॉर्नचे बघा कणसाचे दाणे काढून घेतलेले आहेत। 3-4 कणसाचे हे दाणे मी सोलून घेतलेले आहेत। कणस हे काय ते आपले दाणे काढून घेतलेले आहेत त्याचे। आणि तर त्याच्यासाठी मी इथं 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, आलं घेतलेलं आहे एक तुकडा आणि लसूण 5-6 पाकळ्या घेतलेल्या आहेत। आपण ह्याची पेस्ट करून घेणार आहे। गार्निशिंग साठी आपल्याला कोथिंबीर लागेल, चवीसाठी आपल्याला मीठ लागेल आणि कॉर्नफ्लॉवर। याच्यात आपण हे दाणे काय करणार आहे, कॉर्नचे अगोदर मिक्सरला असे वाटून घेणार आहे, ओबड धोबड असे मिक्सरच्या भांड्यात। आणि त्याच्यात बसेल इतपत हे कॉर्नफ्लॉवर घालणार आहे। कॉर्नफ्लॉवर लागेल आपल्याला बसेल इतपत। आणि हे आपल्याला सोया सॉस, चिली सॉस आणि टोमॅटो सॉस आपल्याला 3 सॉस लागतील। आणि तळण्यासाठी कॉर्न आपल्याला हे मंचुरियन तेल लागेल आपल्याला। तर सर्वात अगोदर आपण काय करणार आहोत, तर हे कॉर्न कणसाचे दाणे आहेत ना, हे मिक्सरला आपण वाटून घेऊया 2 टप्प्यामध्ये। जास्त आहेत ना हे। हे बघा इथं वाटून घेतलेले आहे मी आता। कणसाचे दाणे हे असे वाटून घेतलेले आहेत। एकदम पण अगदी बारीक पेस्ट करायची नाही, अशी ओबड धोबड ठेवायची जराशी, जसं आपण कोबी फ्लावरची करतो ना मंचुरियन, तशी मिक्स भाज्यांचं करतो तसं। आता हे मिरची, लसूण आणि आल्याची पेस्ट याच्यात घालणार आहे। चवीनुसार मीठ, 1 छोटा चमचा बसेल। आता ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर घालून घ्यायचं बसेल इतपत। जेवढ्या आपल्याला गोळ्या जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मिक्स करायचं ह्याच्यात। तीन कणस होती, मी 100 ग्रॅम घेतलेलं आहे कॉर्नफ्लॉवर। बघू आता किती बसते त्याच्यात। मिक्स करून घ्यायचं सगळं। बघा हे सर्वच मी कॉर्नफ्लॉवर घालून घेतलेले आहे। 100 ग्रॅम होतं, सर्वच बसलं त्याच्यामध्ये। आता एकजीव करून आपण ह्याच्या गोळ्या करून घेऊया। 3 कणसांसाठी 100 ग्रॅम लागलं मला हे कॉर्नफ्लॉवर। इथं तेल तापत ठेवलेले आणि तेल तापलंय का अगोदर बघूया आपण, थोडंसं टाकून। तेल तापलेलं आहे आपलं। आता आपण हे अशा छोट्या छोट्या गोळ्या करून गोल गोल असे मध्यम गॅस ठेवायचा तेल तापल्यानंतर। हे बघा असे चांगले आपण असे खरपूस असे तळून घ्यायचे। एका बाजूने तळले की आपण पलटी मारायची। हे बघा आपले हे मंचुरियन कसे कुरकुरीत असे तळून झालेले आहेत कॉर्न मंचुरियन। आता आपण हे काढून घेऊया। एकदम छोट्या छोट्या अशा गोळ्या सोडायच्या, बोट एवढ्या।
जेवढ्या आकारात पाहिजे तेवढे करायचे आपण हे दुसरी बॅच आता तळायला लागलेली आहे. हे बघा, ह्याला तेल सुद्धा जास्त लागत नाही बरं का तळण्यासाठी. बघा मी 2 बॅच तळल्या तरी तेल अजून आहे तेवढंच आहे. आता आपण हे तोपर्यंत एक चमचा सॉस एकत्र करूया आपण एका बॅचवर घालण्यासाठी. मी तळू देत तोपर्यंत. टोमॅटो हे रेड चिली सॉस 1 चमचा, एक चमचा घेणार आहे आपण. आपल्याला लागेल त्या प्रमाणात घ्यायचं. मी 2 डिशसाठी मी हे सर्विंग करणार आहे आता. सोया सॉस 1 चमचा. मिक्सिंग करायचं. 1 चमचा घेतलाय. टोमॅटो सॉस 1 चमचा. आता आपण सर्विंग डिश मध्ये एक प्लेट काढून घेऊया. आपले मंचुरियन बघा इथे तळून झालेले आहेत सर्व. किती छान कुरकुरीत असे आपले हे मंचुरियन झालेले आहेत. आता आपण ह्याच्यावर सर्व सॉस असे मिक्सिंग घालून घेणार आहे. आपण सर्व सॉस असे घालून घेऊया. तुम्ही हवं असल्यास पाणी घालून पण पातळ करू शकता कढईमध्ये, जसं आपण गोबी मंचुरियनला करतो तसं. असंही करू शकता, तसंही करू शकता. आपण ऑलरेडी त्याच्यात कोथिंबीर वगैरे मिरची आलं लसूण पेस्ट घातलेली आहे. आपण आता हे गार्निशिंग करून घेऊया. आपले हे कॉर्न मंचुरियन खाण्यासाठी तयार झालेली आहे. माझी ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये सांगा. व माझ्या चॅनेलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा व नक्की करून पहा.